चला तर मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग. प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग किती घ्यायची आहे, तुमच्या ब्लाऊजची उंची किती असेल त्याप्रमाणे आपण उंची घ्यायची आहे. माझी आहे 14, 1 इंच त्याच्यात मी सिलाई मार्जिन घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण उंची आहे माझी 15 आणि इथं मेन टिप्स इथं जेणेकरून शोल्डर उतरतं ना, त्याचं इथं मेन टिप्स सांगणार आहे. इथं आपल्याला फक्त गळा रुंदी 2च घ्यायचं आहे. इथं 2 आणि शोल्डर 3, म्हणजे पूर्ण आपल्याला इथं 5 घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. आणि इथं जर तुमचं ब्लाऊज आधी छाती मोजून घ्यायची किती आहे, 38, 35, 36पर्यंत आपल्याला 5.5 घ्यायचा आहे मुंडा, आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मुंडा आपल्याला 6 घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग माझा 9.5 येतं आणि 1.5 इंच सिलाई, आणि इथून सरळ रेष खाली घ्यायचं. इथून आपण 1.5 इंचावर मार्जिन करणार आहेत. हा झाला आपला गळा. घेणार आहोत आता आपण गळा घेणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने गळा घेऊ शकता, तुमचा किती असेल. माझा आहे 11 इंच, मी 11 इंचावर घेणार आहे. आणि खालच्या साईडने आपल्याला 3 इंचावर मार्जिन करायचे आहे आणि सरळ रेष आखून घ्यायचा आहे. हा झाला आपला मागच्या साईडचा. आणि मेन म्हणजे तुम्हाला जर इथं गळा चेंज करायचं करू शकता. तुम्हाला गोल द्यायचं असेल तर गोल, चौकोन नसेल तर चौकोन, तुमच्या हिशोबाने तुम्ही गळा देऊ शकता. आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत. हा झाला आपला मागच्या साईडचा कटिंग. आपण आता हा पॅटर्न कट करून घेणार आहोत आणि आता पुढच्या साईडचा घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, हा आता आपल्याला उरलेला कापड आहे. आता याच्यावरच आपण घेणार आहोत पुढच्या साईडचं. आपल्याला इथं व्यवस्थित ठेवून आखून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊज व्यवस्थित यायला पाहिजे. आता मी हे ठेवलेलं आहे, हे जसंच्या तसं आखून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता, त्याच आकाराने आपण घेतलेला आहे, याच्यात काहीच बदल केलेला नाही आहे. आता आपण या साईडने आपल्याला 1.5 किंवा 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. मी 2 इंच घेणार आहे, तुम्ही पाहू शकता. ना सरळ आपल्याला याला जॉईन करून घ्यायचं आहे. आणि आपण इथून 3.5 इंचावर मार्जिन करणार आहेत आणि इथं खालच्या साईडने 3 इंचावर घेणार आहेत. आता आपल्याला सरळ असा आकार करून घ्यायचा आहे. इथपर्यंत यायला पाहिजे शोल्डर, हे आपल्या खाक्यापर्यंत आपल्या यायला पाहिजे. आणि इथून 2 इंचावर निशाण करून घ्यायचं आहे आणि इथून परत 2 इंचावर आपल्याला निशाण करून घ्यायचं आहे. इथून 2 आणि इथून 2, नंतर मग असं सेम द्यायचं आहे आपल्याला. हा झाला आपला प्रिन्सेस कट. आणि इथं आपल्याला अर्धा इंच मध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून फुगा वगैरे आपल्याला येत नाही. आपण आता गळा घेणार आहोत. माझं इथं आहे 2 इंच आणि माझं 7चं आहे. तुमचं कितीचं असेल तुम्ही घेऊ शकता तेवढ्याचं. मी असं सेप करून घेतलेलं आहे. हे झाले आपले प्रिन्सेस कट.
आता आपण याला कट करणार आहोत. तुम्ही पण मी कोणत्या पद्धतीने कट करणार आहे. तुम्ही पण याच पद्धतीने कट करा, कारण की प्रिन्सेस कट ब्लाऊज अजिबात तुमचं बिघडणार नाही. आपल्याला हे उरलेलं कापडसुद्धा कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण कट केलेलं आहे. आता आपण हे सुद्धा कट करून घेणार आहोत. आता हे सुद्धा आपण कट करणार आहोत. हा झाला आपला पार्ट आणि आपण इथून गळा कट करणार आहे. आता हा झाला आपला. आता हे जॉईन झाल्याच्या नंतर आपल्या इथं फुगा येतो, म्हणजे व्यवस्थित येतं. आणि हा आपला झाला मागच्या साईडचा. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा कमेंट करून.